आता डाळिंबाला पावडर मारायची हाय. फला 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 लवकर फला. तेवढले 2 टाकल्यावर राहतच काय ते. थोडं कमी करा. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत करतो. आज सकाळी बाबांनी मला फोन केला का म्हणा वरच्या प्लॉटमध्ये ये. माझा बाबा इकडे हे जॉईंटर घेऊन आलो आहे. ते बोलले निसटलाय खालून अंडरग्राऊंड आहे ना पाईपलाईन, ती निघाली. आता आलो आहे बाबाकडं. मला काय वाटलं का अंडरग्राऊंड पाईपलाईन आहे का, ती निघाली ही. ती म्हणते ना खोदा पार निघली चिडिया. आता मी जोडायला लागलो इथे. अरे दिवसा खरं म्हणजे हा जॉईंटर त्याचं नाही, पण तरी जोडावं लागू राहिला. बिस्कुटच्या वेळा असती तुला बाहेर झालं असतं. तू एवढंच होतं जोडलं. चल काढून टाकायला पाहिजे. काय काढायला पाहिजे. काढू काढू हां. पावडर मारते त्याच्यावर पडलं. हां ते म्हणणं बरोबर आहे. आता पावसाळी येईलच. आता थांबा 6 तारखेमध्ये, सॉरी 8 तारखेमध्ये, 7 तारखेनंतर पाऊस आहे ना. येऊन थांबा ना काढा. उघडाने कामं झाले ना, मग काय वाटत नाही का. म्हणून आंघोळ करायची माहिती का मला. दिसला तर सकाळी सकाळी लवकर उठून थोडंसं जिम चालू होती माझ्यावाली. आता चाललोय घरी बाबासोबत. माझं लावलेलं आहे कपाट इडं, आणि इकडं फक्त गादी ठेवली माझ्यावाली. आणि इकडं आहे मी, ह्याच्यामध्ये माझे कपडे, आणि याच्यामध्ये माझे कुर्ते. माझ्या कुर्तेमध्ये कोट आणि कुर्ते. आता चाललो आहे डाळिंबात खाणं सोडायला. आहे खाणं सोडून आता प्लॉट डाळिंबाचा एकदम भारी बरं का. नजर नाही लागायला पाहिजे त्याला, परत चप्पल बांधायला लागेल. एकदम चांगला आहे. त्याला आहेच, त्याला थोडाफार दिसतोय. हे खरडा आहे म्हणजे ते काट्याला लागत असेल बघा. आता माल पण चांगला आहे इकडं. 1200 रुपये घातले आज. काय द्यायला कॅल्शियम नंतर आहे का फक्त कॅल्शियम. टर्बो झालेलं आहे खाणं. विहिरीवर आहे आता स्लरी सोडायची आहे. ब्लोअर विचारायचं आहे ते आमच्या नानाला. मग आता बघू. आता ते ब्लोअर म्हणजे आपल्याला ती याची बॅगेतली स्लरी नाही का, ती सोडायची आहे. तिच्यासाठी प्रमाण असं आहे का 200 लिटर पाणी घ्यायचं आणि 100 लिटर अशी स्लरी करायची, असं बाबासाहेब गोरे यांनी सांगितलेलं. पण मग आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला पहिले फुल ब्लोअर भरून मग तिकडे जायला लागणार, कारण की ना तिकडं टिपड्यामध्ये काळ होतील. इडून तिकडे नाहीचं त्या डाळिंबामध्ये चक्कर डबल पडेल ना. मग आपण काय करू, तिकडे 250 लिटर काउंट ठेवून 250 लिटर टाकू, असं करू. मग आता तेच ब्लोअरचंच विचारू राहिले पप्पा. मग उद्या लगेच आपल्याला स्लरी सोडायला डायरेक्ट बुडावर 1-1 लिटर टाकायची. बुडावर म्हणजे ड्रिपवर खताच्या याच्यावर. मग आता जाऊ घरी. इकडं आपण त्यांनी पण केन काढलेली बुडातलं आणि पॉटला सगळं साफ करून घेतलेलं आहे. खाते मग खाणार नाही तर काय. आता चालू आहे पावडर मारायला. गार गार पाणी दिदी जाईन पावडर पाणी घेऊन. अगं मी चाललो आता. बाटली भरून घेतली तिकडे घेतली, पण ती आता डाळिंबाला पावडर मारायची हाय. तू काय बाती कुठं कोया खाल्या कोणी कोया. हा हे बाबा काय झाड तोडले काय माहिती. इकडं झाड लावून राहिलो मी, ते एक जण तोड राहिलंय. अरे झाडं लावलं चांगलं राहतं. झाडं लावावा, तोडून काय भेटत. पावडर मारशी डाळिंबाला चाललो तिकडं. बाबा पाणी पित आहे. शर्ट घातलं, बुटं घातले, पाणी घेतलं. पप्पा मग काय करणार आता, त्याचं काम असते. हां मग कुठं घरी अजिबात जमणार. ते ब्लोअरला अजिबात चालेल. त्या दिवशी मग काय केलं. मग आता चाललेलं आता पोहोचलेलं आहे घरी. उदरा कुठला येईल लाकूड दाखव. आता पोहोचलेलं आहे डाळिंबात. इकडं ट्रॅक्टर लावलेलं आहे. डोसमुळं का राहिलं वाटतं ते पूर्ण वाचून द्यायचं. एक्सपर्ट आहे आमच्याकडं पावडर काढायला. त्यातलं 100 घ्या बघता. आता हे धुवून घ्या का, याच्यातलं 100 घ्या. यात 100 घ्या का मग थोडा ये बाई नाही. इसको चाय घ्या. खोला फला फला लवकर फला तोंडा उडेल बस. आता याच्यातलं 100 किती पा भरते. 100 कुठे 50. थांबा इकडे साईडला करा ना, उलटं करा ना, तिकडून करा.
तिकडून करा ना, हे इकडे 50 हे एवढले 2 टाका. हे 2 टाकायचे. हा 50 100 टाकायचे. तेवढले 2 टाकल्यावर राहतच काय हे ते. थोडं कमी करा मग. अण्णा परत हिशोब मागल. हे 2 माप टाकायचे आहेत ना. तुम्ही आता 75 झालं टाका तुम्ही ते, आता 25च घ्या. थोडं 25ला कमी घ्यायचं मग आता. तुम्हाला मी सांगतो करा, इकडे घ्या परत ते. बस मला किती झालं. हा बस झालं 25 टाका झालं. बस त्या सोडून चालेल आहे कालवायचं. आता कडमेळ मारून घेऊ आम्ही, गाडी डायरेक्ट गेलो खोला पटपट आवरा. तेरे लिए तेरे लिए तेरे लिए तेरे लिए. प्रेशर वाढू. बस का बस का पप्पन ते आले. या जुन्या ट्रॅक्टरची साधी स्टेअरिंग बघा. हां एकदम करा काय ना पॉवर स्टेअरिंग ना काही. ब्रेक पण एकदम कडक आहे. हा ब्रेक मागला. प्यार के चलते है समान पर है समान पर तेरे मेरे प्यार के चलते है समान. एकदम चिळबिळीत तो खाल्ला फवारा आहे. हा पण फवारा होता पण हा थोडा लूज केला. आता असं वल्ले झाले पण बघू शकता. बघू शकता काय आतमध्ये पण गेलेली पावडर गेली आतमध्ये. आता पप्पा बसले ट्रॅक्टर चालवायला. पप्पा म्हणत्या तू नको मारू मी मारतो. म्हटलं ठीक आहे काय अडचण नाही. तुम्ही मारलं काय मी मारलं काय सारखंच आहे. काय खरं आहे का नाही. तू मेरा इकडे चाललेला आहे हैवा. इकडे चाललेला आहे रस्त्याला. काय करायला काय माहिती. अच्छा गोण्या आथरल्या होत्या त्या काढते. इकडं आपला चालला आहे मस्त एक पावडर मारायचं काम आहे. इकडं पाईपलाईन बाबा बुडा होई काय केलं तुम्ही. पाईप वाकडा करून टाकीत तोंड धुत्या तिकडं.
तिथलं झाड वाळून टाकलं ते मोडून टाकलं हे काय काढते ठेवलं. आता परत 200 लिटर बनवायचं आहे. पप्पा ट्रॅक्टर आणूच राहिले. आता इकडे खोलून ठेवले. आणा चला हो वळवा इकडे आणा पैप आणा इकडे वळवा. बाबा टोपी कुठं पडली. मेरी मोटर बंद करायला आलो. पाणी आटलं. मग ॲटो सिंगल पेज आणि 3 पेज दोन्ही ॲटो चालू आहे. मग आता बंद करायला आलो. गाडी इकडं लावली कारण की हे काकांनी काम सांगत आहे मला आणि माझ्या पाठीमागच्या बाबाला. का बाबा सगळ्या गाडीचं पाण्याची बॉटल गाडीच्या आता मग हिरून बंद केलं का फराळ व्हायचं. इकडं परत दिसलंच नाही पाहिलं असं करायचं. सो आता चाललेलो आहे मी ट्रॅक्टर घरी घेऊन. बघू शकता ब्लोअर ट्रॅक्टर पप्पाला दिली गाडी. मला गाणे म्हणायला आवडतं. गाणं सिंगर बनणार मी सिंगर. इकडं तळ्यावर तसंच कारण की इकडं म्हटलं मोटर आहे ना इकडं तिची वायर तिकडे गेली काय तसं म्हटलं चोरी बिरी जायचं शक्यत राहते इकडे. मोटर पहिले नगर ठेवावं लागेल. चालते दोरीला पाणी पाजायचं आहे आणि वरती फ्लाईट काय करू वर चक्कर मारती आहे. दोरीला पाणी पाहिजे नाही चाललं पाणी पाजायला परत बसल्या बसल्या पाणी पिते. पी 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 पटकन पिचा. माहीत होतं मला कधी पाणी पिणार आहे. मग आता काय मला माहीत होतं कारण की पावडर मारून आपण तसंच इकडं आलो ना. मग आता ती पाणी पिईल. गवत देऊन टाकतो तिला कारण की ओललं गवत अजून आणेल नाही. म्हणजे आणेल म्हणजे काढेल नाही. मग आता तिला वाळेल गवत आजचे दिवस वाळेलच गवत द्यायला लागणार आहे. कसं आहे करून सकाळी द्यायलाच होतं बाबांनी. बाबा आणि ते कुठे ॲडजस्ट करून पण मग संध्याकाळचं कामं म्हटलं का मग ते नाही. एक तर कामही जमत नाही तिकडं गायचंही जमत नाही. दोन्हीपैकी एक हे पावा का ते होतं असं काही समजत काही ते डोकंही चाललं ना माझं काय खराब काय बाई. अजून आणून टाकतो. इकडे ही मच्छरदाणी बाहेर टाकली आणि दादानी कारण त्याच्यात पाल मारले आम्ही. आणि काय आता काय वरती जाऊन फक्त झोपायचं आहे. गाडी आता जाऊन. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.